ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्हासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्हासनगर 3। डोंबिवली के खोनी पलावा परिसर में आवारा कुत्तों का आतंक सामने आया है। स्कूल जा रही 7 वर्षीय बच्ची पर 7 से 8 कुत्तों ने हमला कर दिया। बच्ची की चीख सुनकर सोसाइटी के सुरक्षा गार्ड ने तत्परता दिखाते हुए कुत्तों को भगाया और बड़ा हादसा टल गया। बच्ची को गंभीर चोटें नहीं आईं, लेकिन वह सदमे में है। घटना के बाद रहीवासियों ने कल्याण डोंबिवली महानगर पालिका से आवारा कुत्तों पर तुरंत कार्रवाई की मांग की है। आज नेहमीप्रमाणे ती मुलगी सकाळी 7 वाजता ती शाळेला जात असताना तर त्यांच्यावरती कुत्र्यांनी अटॅक केला। थोडीशी खूप सिक्युरिटीची तत्परता म्हणून ती मुलगी थोडक्यात वाचली। वेळोवेळी प्रशासनाकडे, ग्रामपंचायत व जिल्हा परिषदकडे मागणी करून देखील तसं होत नाहीये, कारण की त्यांच्याकडे अशी कोणती यंत्रणा नाही। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे श्वान यंत्रणा आहे, तर त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, कारण की आमची आणि त्यांची हद्द ही लागून आहे। तर आम्हाला थोडीशी मदत झाल्यानंतर आम्ही हे कुत्र्यांचं फक्त स्टरलायझेशन केल्यानंतर ते होऊन जाईल। आम्ही याच्या अगोदर ग्रामपंचायत व जिल्हा परिषदकडे वर बिल्डरकडे याची आम्ही तक्रार केलेली आहे। याच्या पूर्वी देखील प्रशासनाने आम्हाला मदत केली नाहीये, पण आम्हाला असं वाटतं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे अशी यंत्रणा आहे, त्याने आम्हाला ती मदत करावी। भले ते सशुल्क असेल तरी आम्हाला मान्य आहे। चिमुकली खूप बरी आहे, थोडीशी ती घाबरलेली आहे अजूनही। आताही थोड्या वेळापूर्वी त्यांच्या वडिलांशी मी बोललो की ती खूप घाबरलेली आहे, अजून ती शाळेतून पण आलेली नाही, ती तिच्या मामाकडे थांबलेली आहे। सकाळी चिमुकली 7 वर्षाची चिमुकली 7 वाजता निघाली होती शाळेत जात असताना बिल्डिंग मधून खाली आली, लिफ्ट मधून खाली जाताना स्कूल मध्ये जाताना एक 10-15 कुत्र्यांनी तिच्यावरती हल्ला केला। हल्ला करत असताना त्वरित आमच्या सिक्युरिटी गार्डने पाहिल्यावरती त्वरित कुत्र्यांना हटवण्यात आले, त्यामुळे तो हादसा झाला नाही सिक्युरिटी सुपरवायझरच्या ह्याच्यामुळे। परिसरात कुत्रे जरी 150 ते 200 कुत्रे आहेत, तर सरकारकडे एकच मागणी आहे आमची, ह्याच्यासाठी कुत्र्यांसाठी काहीतरी राबवली पाहिजे। म्हणजे कुत्रे सोसायटीमध्ये असं आपण कसं फ्लॅट वगैरे असतो तसंच एक हाऊस तयार केलं पाहिजे कुत्र्यांसाठी। भटके कुत्र्यांसाठी हाऊस तयार केलं पाहिजे।